मित्रांनो, आपण मागील भागात बघितले की केयूर आणि अनन्याची ठाण्यावरून कोकणात नोकरीनिमित्त ट्रान्सफर झालेली आहे. त्यांची जोशी काकांच्या घरगुती खानावळीत जेवणाची सोय झाली आहे. आता पुढे. सोमवार उजाडतो. केयूर व अनन्या सकाळीच गाडीतून निघतात. जोशी काकूंकडून डबा घेऊन ते कंपनीत पोहोचतात. ठाण्यावरून आलेला स्टाफ देखील वेळेवर हजर होतो. मशिनरी ज्या कंपन्यांकडून घेतली असते त्यांची माणसे देखील यायला सुरुवात होते. सर्वजण मन लावून उभारणीचे काम करत असतात. कामावरून आल्यावर सोमवारी संध्याकाळी केयूर व अनन्याला कंटाळा येतो. दोघेजण टीव्ही घ्यायचे ठरवतात. बंगल्यात बाकी फर्निचर असते. संध्याकाळचे 6 वाजलेले असतात. दोघेजण अमोलला घेऊन तालुक्याच्या गावी जातात. अर्धा तासाचेच अंतर असते. एका चांगल्या शोरूममधून 2 स्मार्ट टीव्ही व जोडीला 2 डिश विकत घेतात. डिलिव्हरीसाठी पत्ता देऊन परत येतात. दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी टीव्ही व डिश येतात. अमोल व शोभना बंगल्यावरच असतात. ते सर्व फिटिंग करून घेतात व दोन्ही टीव्ही बरोबर चालत असल्याची खात्री करतात. अमोल: आज साहेब आणि मॅडम घरी आले की खुश होतील. शोभना: खरं आहे, दोघांना शहरात राहायची सवय, इथे कसा वेळ जाणार त्यांचा. अहो पण मला सारखं वाटतं. अमोल: काय वाटतं? शोभना: जेव्हा दोघांना मी पहिल्यांदा बघितले तेव्हा मला तर ते नवरा बायकोच वाटले. एकमेकांशी किती प्रेमाने बोलतात ते आणि नेहमी एकत्रच असतात. अमोल म्हणतो: अगं नाही, 2 वेगवेगळे बंगले भाड्याने गेले तेव्हाच मला समजले की साहेब आणि मॅडम अविवाहित आहेत. पण दोघेजण एकमेकांना शोभून दिसतात बघ. शोभना म्हणते: जाऊ दे, आपण कशाला त्यांच्या खाजगीत पडा. संध्याकाळी आल्यावर केयूर आणि अनन्या दोघेजण खुश होतात. टीव्ही व्यवस्थित चालू होतात. आता 2 आठवडे होतात. कंपनीतून काही माणसे परत जाणार असतात, कारण काही दिवसांपुरतेच त्यांना येथे पाठवले असते. तिकडे देखील माणसांची गरज असते. केयूर आणि अनन्या यांच्या हाताखाली आता फक्त 20 जुनी माणसे असतात. 2 आठवडे झाले म्हणून शनिवारी दोघांचे आईवडील भेटायला येतात. 2 दिवस राहून परत जातात. आता येथील प्लॅन्टसाठी नवीन माणसांची भरती करायची असते. अजून 2 आठवड्यात प्रोडक्शन सुरू होणार असते. शिक्षित तसेच अकुशल दोन्ही प्रकारच्या लोकांची गरज असते. साधारण 100 माणसांची आत्ता गरज असते. प्रोडक्शन जोरात सुरू झाल्यावर अजून लोकांची गरज पडणार असते. सर्व नियुक्त्यांचे अधिकार केयूर आणि अनन्याला असतात. गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील लोकांचा शेती व बाग हा प्रमुख व्यवसाय असतो. तसेच पर्यटन व इतर जोडधंदे देखील असतात. त्यामुळे नोकरीसाठी फार अर्ज येत नाहीत. एके दिवशी रात्री जोशीकाकांकडे जेवताना विषय निघतो. केयूर म्हणतो: पराग व प्राची, तुमचे शिक्षण किती झाले आहे? पराग म्हणतो: मी BCom आहे व बरोबर कॉम्प्युटरचे शिक्षण घेतलेले आहे. अकाउंटसाठीचा वेगळा कोर्स देखील केलेला आहे. प्राची म्हणते: मी देखील BCom आहे. माझा देखील कॉम्प्युटरचा कोर्स झाला आहे. अनन्या म्हणते: मग तुम्ही दोघांनी आमच्या कंपनीत अप्लाय का केला नाहीत? पराग म्हणतो: अहो मॅडम, कसे आहे की आमचे उद्योग बरेच आहेत. येथील कंपनीत नोकरी करायची आमची खूप इच्छा आहे, पण आमची कंपनीत ओळख नाही. जोशी काका हसत म्हणतात: अरे पराग, आम्ही बोलायचे विसरलो. हे दोघे येथील हेड आहेत. तुम्हाला आवड असेल तर तुम्ही करा नोकरी. मी आणि आई घरचे बघू. पराग व प्राचीचा बायोडाटा देखील टाईप केलेला नसतो, परंतु ओळख व विश्वासातले म्हणून त्यांचा साध्या कागदावर बायोडाटा लिहून घेतला जातो व त्यांना 2 दिवसांनी कामावर रुजू व्हायला सांगितले जाते. पूर्ण जोशी फॅमिली दोघांचे आभार मानते. 1 महिन्याच्या आत प्रोडक्शन सुरू होते. आता केयूर व अनन्या दोघांचे काम वाढते. ठाण्यावरून आलेली 20 माणसे एक डिपार्टमेंट सांभाळत असतात. पराग अकाउंट तर प्राची परचेस डिपार्टमेंट बघत असते. केयूर व अनन्या 1 महिन्यात घरी म्हणजे ठाण्याला गेलेली नसतात. आता त्यांना घरची आठवण येऊ लागते. पण दोघांनी एकदम जाऊन उपयोग नसतो, कारण प्लॅन्ट 24 तास चालू असतो. एकाला गावातच थांबावे लागणार असते. त्यामुळे आधी अनन्या ठाण्याला जाऊन येईल व त्यानंतर केयूर जाईल असे दोघांचे ठरते. येत्या शनिवारी हाफ डे टाकून अनन्या ठाण्याला जायला निघते. एवढे लांबचे ड्रायव्हिंग कसे करायचे म्हणून अनन्या बसनेच निघते. संध्याकाळी घरी आल्यावर केयूरला खूप कंटाळा येतो, कारण आज अनन्या बरोबर नसते. अमोल व शोभना अजून गेलेले नसतात. त्यांचे बागेत काम चालू असते. घरी आल्यावर केयूर फ्रेश होतो व चहा ठेवतो. घरात काही लागलेच तर म्हणून दोघांच्या घरात इलेक्ट्रिक शेगडी असते. चहा बनवून केयूर त्या दोघांना हाक मारतो. शोभना म्हणते: साहेब, चहा छान झाला आहे. तुम्हाला बाकीचे पण पदार्थ बनवता येतात का? केयूर हसत म्हणतो: अहो ताई, थोडं थोडं जमतं, जास्त काही येत नाही. अमोल म्हणतो: साहेब, उद्या आम्हाला दोघांना बाजूच्या गावात नातेवाईकांकडे जायचे आहे, त्यामुळे उद्या आम्ही दोघे येणार नाही ना. तरी चालेल ना? केयूर म्हणतो: अरे उद्या तर रविवार आहे, तुमचा सुट्टीचा दिवस, मग विचारतोस का? शोभना म्हणते: तसं नव्हे, उद्या तुम्ही एकटे आहात, मॅडम नाहीत. केयूर म्हणतो: तुम्ही दोघे काळजी करू नका, जा तुम्ही. नंतर शोभना व अमोल घरी जातात. रात्री जेवण झाल्यावर केयूरला अनन्याचा कॉल येतो. ती सुखरूप ठाण्याला पोहोचली असते.
थोडे बोलून झाल्यावर केयूर झोपतो. सकाळी 7 वाजेपर्यंत त्याला जाग येते. ब्रश करून तो चहा पितो आणि बरोबर बिस्किटे खातो. सकाळचे 9 वाजलेले असतात. थोडा फेरफटका मारण्यासाठी तो बाहेर पडतो. पाऊस पडत असल्यामुळे बरोबर छत्री असतेच. गावाच्या बाहेर एक नदी वाहत असते. बाजूला भरपूर झाडे असतात. केयूर ते सर्व निसर्ग सौंदर्य पाहत पाहत मोबाईलवर फोटोशूट करत असतो. केयूर नदीच्या जवळ येऊन पोचतो. पावसामुळे नदीला भरपूर पाणी असते. तेवढ्यात कोणत्या तरी स्त्रीचा आवाज त्याच्या कानावर पडतो. वाचवा वाचवा. एक तरुण स्त्री नदीच्या मध्यभागी बुडत असते. तर मित्रांनो, आता एवढंच. आपण इथेच थांबू. पुढची गोष्ट पुढच्या भागात बघू. तोपर्यंत बाय बाय.